चला 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 खाऊ खायला चला. हात मंडळी, आज दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर मी कॅमेरा पुसते. सुप्रभात. दिवसाची सुरुवात झाली आणि मी आधी आल्यावरती कोंबड्यांना खायला द्यायला बघतात. बघा, तर मी आले होते वरती ह्या सगळ्यांना भेटायला आणि कोंबड्यांना खायला द्यायला. आणि आशिष गेला होता चारा आणायला. मगाशी त्याने ऑलरेडी 2 भारे आणून टाकले आहेत. अजून 2 कापून ठेवलेत, ते घेऊन येतो म्हणाला. पण आता बराच उशीर झाला, अजून आलेला नाही. सो मला असं वाटतं तो अजून 1-2 भारे कापत असेल, कारण ह्यांना कधी कमी नाही पडलं पाहिजे. हाच आमचा मंत्र असतो कायम, की आमच्या गाई सुखी तर आम्ही सुखी. त्यामुळे माझ्या मते तरी तो अजून एक भारा कापत असेल. तर बघूया तो आल्यावर काय ते. आणि आज दिवसभर खूप लाईनअप आहेत कामं. आता बघूया किती ठरवल्याप्रमाणे होत आहे ते. चला तर मग बघूया कसा जातोय दिवस ते. तर मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की आशिषने ऑलरेडी 2 भारे आणून टाकलेत. तर हे आहेत आणि मी आता खाली जाते, कारण आहेत कामं बरीचशी घरात सुद्धा, ती आवरते आणि मग नंतर पुढचं करूया सगळं. जाता जाता मला इथे छान बोंड दिसले, तर ते खाऊन जाऊया. घ्या. अजून आणलंस? आमच्या ऍक्टिवाची काय तरा केली बघा की. मी आत्ताच म्हणत होते की इतका वेळ लागलाय म्हणजे हा अजून एक भारा कापत असणार. कसा आहे विमान? अध्यक्ष महोदय, उद्या सकाळची पण सोय झालेली आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे उद्या मी लेट उठणार अध्यक्ष महोदय. लई दिवस जरा झोपेचं झालं खोबरं, जरा उद्या लेवल करू. मस्तपैकी 4 अंडी मिळाले आहेत. गरम गरम आहेत, आत्ताच बाहेर पडले. एकच आत्ता आलं असेल, मगाशी 3 होते. चला, आजचा दिवस चालू झालेला आहे चांगल्या तऱ्हेने. मला आज आपलं संध्याकाळचं पण व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे आज रिलॅक्स. बघितलं काय? तर जसं की मी काल म्हटलं होतं की खूप कामं लाईनअप आहेत आजसाठी म्हणून. पण ती काल आशिषने तुम्हाला सांगितलं की एक मित्र आले त्याचे, आणि ते गप्पा मारण्यात आमचं राहून गेलं, म्हणजे वेळ निघून गेला आज तो. तर आज आम्ही ती कामं सगळी पुढे कंटिन्यू करतो आहे. तर त्यातलं पहिलं काम जे असणार आहे ते आहे हे. आम्हाला हा प्लॉट पेरून घ्यायचा होता. ती झाडं पाडली वगैरे होती, त्यामुळे ते राहिलं होतं. सरी बिघडल्या होत्या, कचरा होता, ते सगळं आता झालेलं आहे साफ. त्यामुळे वरचं झालेलं होतं पेरून, आता हे पेरायचं. तर आम्ही इथे सुरुवात करतो. चला. हर हर महादेव. दुसरा गडी कामाला लागलेला आहे, हात झाडत आहे. चला या. एकदम नवीन एक्सपिरियन्स आहे आमच्या सासूबाईंसाठी. सीडर मशीनने त्या सीडिंग करतात, म्हणजे आयुष्यातला पहिलाच एक्सपिरियन्स आहे त्यांचा. पण असो, थोडं इकडे तिकडे होतं आहे, पण आपल्याला त्याच्याशी मतलब नाही आहे. त्यासाठी पण नवीन एक्सपिरियन्स आहे, तर आनंद घेऊ देते. मजा येते. कसं वाटतंय? छान छान कार्डिओ. आम्ही इथे 2 गडी इथे उभे आहेत. इथे काही आहे, इथे मी आहे, आणि साहेब तिथे गेलेत. अजून एक गडी आलेला आहे इथे. हां, टिंग्या. गेल्या वेळेला रेनपाईप चालू झालेली मी
खूप बागडले होते तिथे. आणि आता कोण घे मजा घेऊ तर आमचे टिंग्या शेट. टिंगू 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 तोंड बघायचं. टिंगे हे एका पाईपचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नॉब लीक झाला त्याचा. नॉब लीक झाला त्याचा. नॉब बदलू आपण. टिंग्या फुल मजा घेतोय ह्याची जशी मी घेत होते. अरे अरे तर आपले सावगाचे जे कल्लाप्पा दादा आहेत कोरजकर, कल्लाप्पा दादा आणि धनंजय दादा, त्यांनी शेतामध्ये नेपेर लावलं आहे. आणि मग त्यांचं जेव्हा नेपेरचं कटिंग झालेलं ते कल्लाप्पा दादांनी मला बोलून हे नेपेरचं बियाण दिलं. आणि खूप खूप धन्यवाद कल्लाप्पा दादा. आणि आता हे मी थोडे दिवस ठेवलेलं टबमध्येच, कारण इथं सगळी झाडतोड चालू होती. नशीब लावलं नाही तर सगळं नाश होऊन गेलं असतं. तर जेव्हा टबमध्ये ठेवलं तेव्हा पाणी मारत होतो मी, त्यामुळे आता त्याला कोंब ऑलरेडी आलेले आहेत. आता इथं खालती मक्का पेरला आहे आपण या प्लॉटमध्ये, पण त्या शेवटच्या 2 सरीमध्ये आपण नेपेर पेरतो आहे. त्या सरी वाया घालण्यापेक्षा त्याच्यात नेपेर लावायचं, त्या कायमस्वरूपी नेपेर त्याच्यात राहील. आणि हा आपला मक्का कसा आला आहे सुंदर, नजर लागू नये याला. इथे माझा मध्ये एक फोटो लावतो म्हणजे कोणाची नजर नाही लागणार. 2 आहेत. तर आता जो तुम्ही भेटला तो 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे. 2 दिवस शूट केलेलं पण एडिट केलं नव्हतं, तर आज ते 2 दिवसाचा एडिट करून टाकलेला आहे. आजचा दिवस पण सुरू झालेला आहे. आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.